नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यातील 80% अनुदानित शाळांना अनुदानाचा 20% वाढीव टप्पा मंजूर करण्याचे शासन निर्णय निर्गमित झाले आहे। या शासन निर्णयाला अनुसरूनच राज्यातील अनेक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून टप्पावाढीचे पत्र वाटप करण्यासंदर्भात 80% अनुदानित शाळेतील शिक्षकांना कागदपत्रासह तयार राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये त्यांनी शासन निर्णयातील अनेक अटींच्या संदर्भातील कागदपत्राची मागणी केली आहे। तर त्या अटीला अनुसरून लागणारी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्या संदर्भातील जाणकारांकडून मिळालेल्या मार्गदर्शनातून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। अट क्रमांक 1, सदरहू शाळेस अनुदानासाठी पात्र करण्यापूर्वी सदर शाळेचे वर्ग तुकडी अतिरिक्त शाखा मान्यतेबाबतचे सर्व शासन आदेश सादर करावे। त्यासाठी खाते मान्यता, मंडळ मान्यता, RTE मान्यता, वर्ग मान्यता ही कागदपत्रे जोडायची आहेत। सदरहू शाळा शाळेस मान्यता दिलेल्या मूळ ठिकाणी सुरू आहे याचा पुरावा सादर करणे, तसेच सदर शाळेचे स्थलांतर झालेले नसून त्यासंबंधी शासन मान्यतेचे आदेश सादर करावे। यासाठी शाळा मूळ ठिकाणी सुरू असल्याचे मुख्याध्यापकाचे हमीपत्र व शाळा स्थलांतरित झाली असल्यास शाळा स्थलांतराचे शासन आदेश। अट क्रमांक 3, सदर शाळेची सन 2024-25 ची संच मान्यता सादर करावी। यासाठी सन 2024-25 ची संच मान्यता जोडावी। अट क्रमांक 4, सदरहू शाळेच्या अनुदानास पात्र करण्यात आलेल्या वर्ग तुकड्या शाखा स्वयं अर्थसहाय्य तत्वावर सुरू नाहीत याची माहिती सादर करावी। या अटीसाठी अनुदानास पात्र असलेली शाळा स्वयं अर्थसहाय्य तत्वावर सुरू नसल्याचे मुख्याध्यापकाचे हमीपत्र जोडावे। सदरहू शाळेतील अनुदानास पात्र शिक्षक कर्मचाऱ्याची आधार कार्डसह वैयक्तिक मान्यता झालेली असून त्याबाबतचे आदेश सरळ प्रणालीत भरण्यात आलेली माहिती सादर करावी। यासाठी शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतासह सेवा सातत्य व आधार कार्ड याची झेरॉक्स जोडावी। मित्रांनो, सध्या सरळ स्टाफ पोर्टल बंद असल्याकारणाने मागच्या वेळेस आधार कार्डसह वैयक्तिक मान्यता व सेवा सातत्य जोडण्यात आले होते। अट क्रमांक 6, सदरहू शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भात आरक्षण धोरणाचे पालन करण्यात आलेले आहे किंवा कसे याबाबत अद्ययावत बिंदू नामावली नोंदवही मावक यांनी तपासणी केलेली सादर करावी। या अटीसाठी बिंदू नामावली रोस्टरची प्रत जोडावी। अट क्रमांक 7, सदर शाळा तुकडीला यापूर्वी 20%, 40%, 60% अनुदान सुरू असून शासन निर्णयातील अटी व शर्तीची पूर्तता केल्यानंतर त्या पुढील वाढीव 20% अनुदान देण्यासाठी सर्व अनुदान आदेश सादर करावे। मित्रांनो, या अटीसाठी टप्पा अनुदानाचे 20%, 40%, 60% आदेश जोडावे। सदरहू शाळेतील शिक्षक कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट झालेले आहेत नाहीत याचा पुरावा सादर करावा। मित्रांनो, या अटीसाठी सदर शाळेतील शिक्षक राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट नसल्याचे व भविष्यात समाविष्ट होण्याचे मुख्याध्यापकाचे हमीपत्र जोडावे। सदर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदविण्यात आल्याची प्रत व सदरहू शाळेतील विद्यार्थ्याची आधार कार्ड नोंदविण्यात आलेली आहे याचा पुरावा सादर करावा। मित्रांनो, या अटीसाठी बायोमेट्रिक 1 महिन्याची हजेरी अथवा शिक्षणाधिकारी कार्यालय जितक्या महिन्याची हजेरीची मागणी करेल तितक्या महिन्याची हजेरी देणे आवश्यक राहील व त्याचबरोबर UDAS प्लस वरील आधार व्हेरीफाईड विद्यार्थी संख्या ती पण वर्गानुसार हा पुरावा या ठिकाणी जोडावा। अट क्रमांक 10, शासन निर्णय 13 मे 2025 नुसार शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्याची माहिती पुराव्यासह सादर करावी। मित्रांनो, या अटीसाठी शाळेमध्ये बनवण्यात आलेल्या विद्यार्थी सुरक्षा समिती व त्याच्या सभेचे इतिवृत्त तसेच विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना केल्याबाबतचे मुख्याध्यापकाचे हमीपत्र। अट क्रमांक 11, ज्या मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याकरिता टप्पा अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे त्याच मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला टप्पा अनुदान अनुज्ञेय करण्यात आला आहे। सदर मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी याचे पद राजीनामा, बदली, समायोजन, सेवानिवृत्ती इत्यादी कारणामुळे रिक्त झाले असल्यास अशा पदास टप्पा अनुदान अनुज्ञेय राहणार नाही। या अटीसाठी मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला टप्पा अनुदान अनुज्ञेय करण्यात आला आहे। सदर मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी याचे पद राजीनामा, बदली, समायोजन, सेवानिवृत्ती इत्यादी कारणामुळे रिक्त झाले नसल्याचे मुख्याध्यापकाचे हमीपत्र। मित्रांनो, यासोबतच इतर आवश्यकतेनुसार व मागणीनुसार लागणारी कागदपत्रे आपल्याला जोडायची आहेत आणि ही कागदपत्रे 3 प्रतीत असणे आवश्यक आहे।
व एक प्रत ओसीच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे कार्यालयाकडे जमा करून ठेवणे आवश्यक आहे। मित्रांनो, हे फक्त मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे, यामध्ये काही बदल होऊ शकतो। त्याचबरोबर कार्यालयाकडून एखादा फॉर्मॅट माहिती जमा करण्यासाठीचा दिला जाऊ शकतो, त्यामध्ये आपल्याला माहिती सादर करावयाची आहे। आतापर्यंत राज्यातील 3 शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून टप्पावाढीच्या पत्रासंदर्भात पत्र निर्गमित करण्यात आले आहेत। त्यामध्ये सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना आपली कागदपत्रे तयार करून ठेवण्यासाठी सांगितलेले आहेत। त्यास अनुसरून हे व्हिडिओ बनवण्यात आला आहे। मित्रांनो, या पत्रामधील PDF आपणास हवी असल्यास ही PDF आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्या ठिकाणावरून आपण ही PDF डाउनलोड करून घ्यावी। तसेच चॅनलला भविष्यातील बातम्यांसाठी माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका।